आज राज्यासह देशभरात मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय। संक्रांतीच्या निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सुद्धा खास आरास करण्यात आली आहे। बाप्पाच्या विलोभनीय मूर्तीला आज हलव्याचे दागिने परिधान करण्यात आलेत। सुट्टीच्या निमित्तानं आणि दर्शनासाठी मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी आहे। आज मकर संक्रांती निमित्ताने सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय आणि त्यातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराला आज फुलांची आरास करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बाप्पांच्या या सुंदर मूर्तीला या ठिकाणी हलव्याच्या दागिन्यांचं आरास करण्यात आलेली आहे। जर आपण सुंदर बाप्पांची मूर्ती बघितली तर सोन्याची आभूषणी सजलेली आणि त्याचबरोबर आज खास करून या तिळगुळाच्या या हलव्याच्या दागिने या ठिकाणी बाप्पांना या ठिकाणी अर्पण करण्यात आलेले आहेत। फळांची आरास आहे, सुंदर अशी फुलांची सजावट आहे आणि आज या ठिकाणी भाविकांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे। सकाळपासून या ठिकाणी मोठ्या संख्येने मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। आपल्यासोबत या मंदिराचे प्रमुख महेश सूर्यवंशी आहेत। सर, आजच्या या दिवसाचं महत्त्व वेगळं असतं आणि आज सुंदर असे हलव्याच्या दागिन्यांची आरास आहे। सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हा नवीन वर्षातला पहिला सण असतो कॅलेंडर इयरमधला आणि ह्या सणाच्या निमित्ताने सगळ्यांच्या मनामनातली कटुता जाऊन गोडवा निर्माण व्हावा अशी रचना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून बाप्पांना हलव्याचे अलंकार, तिळगुळाचे अलंकार या ठिकाणी बाप्पांना घालण्यात आलेले आहेत। हार आहे, शुंडाभूषण आहे, कान आहे आणि हे भक्तांनीच दिलेले आहेत आणि याच्या मागचा भाव हाच आहे की मनातील कटुता जावी आणि गोडवा निर्माण झावा आणि तो वर्षभर टिकावा, वृद्धिंगत व्हावा आणि बाप्पांचे आशीर्वाद समस्त भक्तांना लाभावेत या दृष्टिकोनातून फुलांची सजावट आणि बाप्पांना हे हलव्याचे अलंकार अर्पण करण्यात आलेले आहे। नवीन वर्षातला पहिला सण अशा पद्धतीने उत्साह या ठिकाणी सगळ्या भाविकांमध्ये पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।